सातत्याने 6 महिने मनोज जरांगेंनी मुद्दामून आंदोलन चालू ठेवलं। सकारात्मकदृष्ट्या सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहे, सकारात्मक पावलं टाकत आहे। अधिवेशनाच्या माध्यमातून मराठा आरक्षण दिलेलं आहे, असं असतानाही स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याकरता मनोज जरांगे मराठा समाजाच्या आंदोलनाचा उपयोग करत आहेत। आणि परवाच्या दिवशी ज्या पद्धतीने त्यांनी सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर वाईट शब्दामध्ये उल्लेख त्यांचा केला, त्या पद्धतीने हे आंदोलन स्वतःच्या एककल्लीपणामुळे महत्त्वाकांक्षा असलेले मनोज जरांगे वापरतायत। ही सर्व परिस्थिती पाहता नक्कीच आणि जे पाठबळ त्यांना मागच्या भागातून राजेश भैया टोपे असतील, किंबहुना महाविकास आघाडीमधला एक घटक पक्ष त्यांच्यासोबत उभा असल्यामुळे ही सर्व हिंमत ते करू शकले आहेत। मी असं म्हणेल की निवडणुकीच्या पर्यंत हे आंदोलन वाढवत न्यायचं हा मनोज जरांगेंचा प्रयत्न होता। तर शेवटी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या उंबरठ्यावर आपण असताना बीड लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षाकडून मनोज जरांगे लोकसभेचे उमेदवार असतील अशीच माहिती मला त्यानिमित्ताने मिळते। आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांनी अंतरवली शरावटीमध्ये सातत्याने घुसमळत असलेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये SIT जाहीर केली। या SITच्या माध्यमातून कट कारस्थान जे कोणी मनोज जरांगेचे ऑपरेटर आहेत, त्यांचे जे मास्टर माइंड आहेत, हे या निमित्ताने राज्याच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही। आणि SITच्या माध्यमातून या सर्व परिस्थितीचा सखोल अशी चौकशी होईल आणि त्यामधून जे दोषी आढळतील त्याला न्यायसंगत काय जे आहे ते त्यांना भोगावं लागेल।